भवानी, जय भवानी, जय भवानी। मशालीच्या या प्रकाशात शिवसेनेची बुलंद तोफ सुषमाताई अंधारे आणि सर्व मान्यवरांचं या महाप्रबोधन यात्रेमध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत। प्रदीप पाटील तालुका प्रमुख यांनी विचार मंचावरती यायचं आहे। चंद्र हाऊस गुजराती आशिषभाई गुजराती यांनी विचार मंचावरती यायचं आहे। गिरीश आप्पा पाटील यांनी विचार मंचावरती यायचं आहे। योगीराज पाटील उपजिल्हा प्रमुख, रावेर लोकसभा मतदारसंघातील जेवढे शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख असतील त्यांनी विचार मंचावरती ताबडतोब यायचं आहे। अतुल नाना ठाकरे यांनी विचार मंचावरती यायचं आहे। गोपाल सोनवणे, इथले शहर प्रमुखांना विनंती करतो मी की आपण ज्या मंडळींचं मी नाव उच्चारेल त्याच मंडळींना वर स्टेजवर घ्यायचं आहे। ज्यांच्याकडे बिल्ले आहेत, ज्यांच्याकडे महाप्रबोधन यात्रेचे बिल्ले आहेत त्यांनाच विचार मंचावरती प्रवेश द्यायचा आहे, कारण स्टेजची कपॅसिटी ही मर्यादित लोकांसाठी असते। कुठलाही अनर्थ होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे। विशेषतः इथले शहर प्रमुख यांना विनंती करतो। अरुणबाईंचे प्रतिनिधी आशिषभाई आणि चंद्र हाऊस गुजराती यांनी विचार मंचावरती यायचं आहे। गिरीश आप्पा पाटील, मीडियाशी ताई बोलतायत काही महत्त्वाचं, तेव्हा सर्व उपस्थित श्रोत्यांना विनंती आहे की जी पत्रकार मंडळी आहे, विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांना अत्यंत महत्त्वाची ब्रीफ ताई करतायत, तेव्हा सगळ्यांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे। फक्त ताई बोलतील, ताईच्या शिवाय कोणाचाही आवाज इथे यायला नको। सुषमा ताई। पाच मिनिटाच्या फरकाने या ऑर्डर आलेल्या आहेत आणि चौथी ऑर्डर आली
की शरद कोळी यांना जिल्हाबंदीचे आदेश काढण्यात आले। आता जर जिल्हाबंदीचे आदेश काढले गेले असतील तर कायद्याचा आदर केला पाहिजे आणि म्हणून जी काही कायद्याची प्रक्रिया असेल ती या जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर राहून वकिलांमार्फत पूर्ण केली जाईल। कारण आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, कायद्याचा आदर करणारे लोक आहोत। आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला हजरही झालो होतो, मात्र त्यांनी जिल्हाबंदीचे आदेश काढलेले मैं मेरा हर काम इबादतों की तरह करता हूँ और सबसे पहले आपको सभी को प्रणाम करता हूँ, सलाम करता हूँ। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा ताईंचं स्वागत। आपण ज्यांच्या विचारांच्या प्रकाशामध्ये आयुष्याची वाटचाल करतो त्या महामानवांना अभिवादन करून आजच्या या महाप्रबोधन यात्रेची आपण सुरुवात करूया। मी ताई साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा चालवणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचं पूजन करावं, त्यांना माल्यार्पण करावं आणि आजच्या या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात करावी। केवड्या श्रमाने माझ्या भीमाने केली तुम्हा बहाल लोकशाहीची साल। शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ताई माल्यार्पण करताय। छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय विलासजी पारकर साहेब, सावंत साहेब यांच्याबरोबर असलेले सगळे मान्यवर, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचं पूजन केलेलं आहे। या सगळ्याचं लाईव्ह प्रकाशन आपण करतो आहोत, सगळे बघतायत। आपण या महाप्रबोधन यात्रेमध्ये प्रतिमांचं पूजन केल्यानंतर ताई साहेब आपल्याशी मीडिया बोलत असताना हा इथला जनसमुदाय अगदी एक एक सेकंद आपल्याला ऐकण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यामुळं फारसा वेळ न दवळता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ताई साहेबांना विनंती करणार आहे की जसं आपण या प्रतिमांचं पूजन केलं तसं इथे मशाल पेटवून एकदा या मीडियाला देखील फोटोसाठी ही मशाल जी आहे जाज्वल्य विचाराची ती पेटवून आजच्या या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात करावी। पुन्हा एकदा मी सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतोय की आपण इकडे मशाल ताईंच्या हातामध्ये देऊन या सर्व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपण ही मशाल पेटवणार आहोत। मी मगाशी म्हणालो, केवड्या श्रमाने माझ्या भीमाने केली तुम्हा बहाल लोकशाहीची शाल। ही लोकशाहीची शाल ताई अशीच अविरतपणे पुढे जावे म्हणून मशाल आम्ही तुमच्या हातामध्ये देतो आहोत। ही मशाल आहे विचारांची, ही अंधाराला भेदणारी मशाल आहे, ही धगधगत्या विचारांची मशाल आहे आणि ही मशाल आपण ताई साहेबांच्या हस्ते पेटवून महाराष्ट्रभर ही मशाल बाळासाहेबांचे विचार तेवत ठेवणारी मशाल देतो आहोत। ही मशाल आहे विचारांची, अंधाराला चिरणारी, ती प्रतिभावंत मंडळींच्या हस्ते आपण ही पेटवतो आहोत। आणि या
मशाल प्रज्वलित करून आजच्या या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात करतो. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी ताई साहेबांच्या वतीने आपल्याला सगळ्यांना शब्द दिला आहे आणि मी नम्र शिवसैनिक आहे, तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पाळणार आहे. हे एवढी मंडळी जरी असली या स्टेजवरती तरी मी यांचं स्वागत फक्त शब्दांनी करणार आहे आणि प्रमुख अतिथींचं फक्त 3 मिनिट, बाकी 3 मिनिटामध्ये आटोपणार. 3 पण नाही, 2च मिनिटामध्ये हा सगळा सत्कार आटोपेल आणि थेट सभेला सुरुवात करणार आहे. ताई साहेबांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक असल्यामुळं त्यांचा सन्मान या चोपडा नगरीमध्ये करणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यांचा सन्मान जर मी नाही केला तर ते उचित ठरणार नाही. म्हणून सुरुवातीलाच आमचे जे नेते आहेत या सगळ्यांच्या वतीनं मला असं वाटतं सगळ्यांची परवानगी घेऊन थेट ताईचा सत्कार करूया का? काय हरकत नाही. हां, तुमची परवानगी असेल तर सगळ्यांचा सत्कार बाजूला ठेवून फक्त ताईंचा सत्कार चालेल, काय हरकत नाही. आणि हा सत्कार करण्यासाठी सुद्धा मी एका कोणाला न बोलावता या इथली मंडळी जी आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहे यांना विनंती करणार आहेत की सगळे समाधान महाजन जिल्हा प्रमुख काहीच झालेलं नाही, अजिबात काळजी करू नका, काहीही झालेलं नाही. मशाल पेटवल्यानंतर ह्या ठिणग्या उडतच असतात, काळजी करू नका. आणि ती सुषमाताईंनी पेटवलेली असल्यामुळं काळजी करू नका, त्या ठिणग्या महाराष्ट्रभर जाणारच आहेत विचारांच्या, काळजी करू नका. समाधान महाजन सर जिल्हा प्रमुख, गोपाल चौधरी, किशोर भाऊ चौधरी, धीरज गुजराती, विलासजी पारकर आणि सगळ्या विचार मंचाला मी विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मल्ला जिल्हा संघटिका रोहिणीताई, नंतर उपस्थित सगळे मान्यवर जे आहेत, माजी आमदार आदरणीय बापूसाहेब, इंदिराताई, या सगळ्यांनी एक आम्ही एक सारे एक सारा देश आहे, अरे वेगळ आल्या पाकळ्या तरी एकतेचा भास आहे. सगळ्या पाकळ्या सगळ्या पक्षांच्या एकत्र येऊन या प्रत्येक पाकळीमध्ये चोपडेकरांचा आनंद आहे आणि ताईसाहेब हा सगळ्यांचा सन्मान आहे. केवळ आपलाच नाही तर सर्व पदाधिकारी आणि सर्व मान्यवरांच्या वतीने आम्ही आपला सन्मान करतोय. असं म्हणतात, हजारों फूल भी कम होते हैं कफन को सजाने के लिए और एक ही फूल काफी होता है दुल्हन को सजाने के लिए. जशी दुल्हन जशी सजते तशी चोपडा नगरी ताईंसाठी सजलेली आहे. म्हणून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंचं आपण स्वागत करू. शिवसेनेच्या वतीने सन्मान झाला तसा राष्ट्रवादी पक्षाच्या तर्फे माजी आमदार आदरणीय कैलास बापू आणि इंदिराताई यांना मी विनंती करतो की आपण ताईंना सन्मानित करावं, कारण सगळे पक्ष मिळून एकत्र इथे आलेले आहेत आणि प्रत्येकाचं प्रेम ताईंवरती आहे. चंद्रहास गुजराती, अरुणबाई गुजराती यांचे प्रतिनिधी म्हणून आशिषबाई गुजराती विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि अरुणबाई गुजराती यांचे प्रतिनिधी, कृपया आपण याच्यामध्ये सगळ्या पक्षाचं प्रेम आहे. चोपडा नगरीमधील सगळ्यांचं प्रेम आहे. ताईसाहेब आपण हा सन्मान करा. मला तुमचा दमही समजतो आणि भाषाही समजते. मी 2 मिनिटात आटोपलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रास्ताविक होईल, नेते बोलतील. तुमचा हा सगळा उत्साह बघून ताईसाहेब आपल्या परवानगीनं या नेत्यांची क्षमा मागून मी या जनसमुदायांच्या भावना गेल्या 2 तासापासून ताई माझा जीव ओढास आहे तरी थोपून ठेवतोय. माझी आपण जरा कणव करावी आणि या सगळ्या लढणाऱ्या मंडळींना असं तब्येत खुश झाली पाहिजे. मगाशी हे
शिवाजी पार्कमधून तुमचं भाषण ऐकत होतो. मी यांना सांगितलं की त्या शिवाजी पार्कमध्ये नाही, आता चोपड्या गावामध्ये चोपड्यामध्येच आपल्याला लाईव्ह ऐकायला मिळणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये इतर प्रमुख अतिथींचं भाषण बाजूला ठेवून मी सभेचे सगळे संकेत बाजूला ठेवून ताईंनाच इथे निमंत्रित करणार आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याविषयी आणखीन काही न बोलता नंतर मी बोलेल. तेव्हा ताईंच्या विषयी बोलण्याच्यासाठी मला 30 सेकंद द्याल का? 30 सेकंद, फक्त 30 सेकंद. मान्य ताई साहेब, जेव्हा आपण शिवाजी पार्कवरती गळ्यामधला शिवसेनेचा भगवा जो दुपट्टा असतो ना, तो भिरकावला आणि तो भिरकावल्यानंतर आपण ताई साहेब खरंच सांगतो, या सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या गळ्यातल्या ताईत आपण बनलेला आहात. आणि जर हे माझं म्हणणं तुम्हाला पसंत असेल तर ताईंनी जसा तिथे तो दुपट्टा भरकवला होता आणि अवघा महाराष्ट्र रोमांचित झाला होता, अंगावरती शहारे आले होते, तेच मी तुम्हाला करायला सांगणार आहे. जेवढ्या जेवढ्या शिवसैनिकांच्या गळ्यामध्ये दुपट्टा असेल, एकदा तुम्ही पण जर भिरकवला तर मला असं वाटतं की त्या दृश्याचा पुन्हा आपल्याला आनंद घेता येईल. सगळ्यांनी दुपट्टे जर असतील तर ते भिरकवा, नसतील तर आपले हात वर उंच करून आपल्या मुठी आवळा आणि आपल्याला सांगणार की ताई, तुम्ही ही प्रकाश यात्रा, तुमचं आडनाव अंधारे जरी असलात तरी आपण प्रकाश वाटायला निघालेला आहात. म्हणून मी एक आणखीन करायला सांगणार आहे. आपल्याकडे मोबाईल जर असतील तर त्या मोबाईलमध्ये प्रकाश आहे, कारण आमच्या ताई आडनाव अंधारे असलं तरी त्या प्रकाश वाटतायत. म्हणून प्रत्येकाने आपला मोबाईल काढा आणि एकदा ताईंना तो प्रकाश दाखवा, कारण अनेकांच्या डोक्यामध्ये ताई तुम्ही प्रकाश पाडणार आहात. भल्या भल्यांच्या पडलेलं आहे, जळगावकरांच्याही पडलं आहे, रावेर लोकसभेमध्ये असला पाहिजे. एकदा ते दृश्य, एकदा सगळ्यांनी हा प्रकाशाच्या तुम्ही पूजक आहात, आडनावामध्ये काही नाही आहे. तेव्हा ताईसाठी हा जोरदार एकदा टाळ्या आणि हा प्रकाश असाच महाराष्ट्रभर पसरू दे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि ताईंसाठी विनंती करतो की ताई, अंधाराच्या दारी आपण उजेड पाठवण्यासाठी या. जोरदार टाळ्या सुषमाताई अंधारे यांच्यासाठी. मला नाही, राहू दे. मला फक्त नावं असू दे. हो, देतो मी सगळे. महाकारुणिक सम्यक संबुद्ध बहुजनांचे राजे राजे शिवछत्रपती, स्त्री उद्धारक क्रांतीबा, आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट, लोकशाहीर, सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमाबी शेख, 12व्या शतकामध्ये समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवणारे संत बसवेश्वर, संत सेवालाल, संत रोहिदास, राणी अहिल्यादेवी होळकर, राणी ताराराणी, माझी जाऊ, तद्वतच संत तुकोजी महाराज, संत तुकोबाराय, संत गाडगे बाबा, हा महाराष्ट्र ज्यांनी ज्यांनी घडवला वाढवला, त्या सगळ्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांना, त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रत्नांना अभिवादन करत, ज्यांनी हा महाराष्ट्र जोडून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि शिवसेना नावाचं बीज लावलं आणि महाराष्ट्रामध्ये जातपात विरहित विचार अत्यंत ठामपणे मांडला, ते प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करत, ही शिवसेना ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून घडवली वाढवली, ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि या मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, या मंचावर उपस्थित असलेले आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आयुष्यमान संजयजी सावंत साहेब, आयुष्यमान विलास पारकरजी, तद्वतच डॉक्टर मनोहर पाटील, समाधान महाजन, गजानन मानपुरे, रोहिणीताई, संजय ब्राह्मणे,
तुकाराम सुरोसे, विलास मुळे, राजेंद्र पाटील, रवींद्र सोनावणे, धीरज गुजराती, चौधरीजी, दीपक जोशीजी, आमच्या महापौर जयश्रीताई महाजन, गोपाळ चौधरी, सुरेश टोपेजी, अनेक मान्यवर मंडळी आहेत. दादा हो, चोपड्यात काही मी पहिल्यांदा येत नाहीये. चोपड्यात मी याच्या आधी अनेकदा आली आहे. चोपड्यातला आमचा भाऊ सपकाळे असेल किंवा अनेक मान्यवर मंडळी आहेत की ज्यांनी मला याच्या आधीही चोपड्यामध्ये बोलावलेलं आहे आणि मी चोपड्यात माझं म्हणणं मांडलेलं आहे. फरक फक्त इतका आहे की आज जेव्हा मी ही भूमिका मांडते, याच्या आधी चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यभर मी भूमिका ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संविधानाची जागरकर्ती म्हणून मांडत होते. आज ही भूमिका मी एका राजकीय पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून मांडते. माझ्यासोबत आज अजून एक वक्ते येणार होते, जो अत्यंत धडाडीचा आमचा भाऊ आहे, राज्य युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी. परंतु हे चोपडाकरांना माहिती असलं पाहिजे की काय घोळ झालाय. माध्यमं का माझी बाईट घेत होते, अडचण कुठे झालेली आहे. शरद कोळी यांच्यावरती गुन्हा दाखल केला आज पोलिसांनी आणि त्यांनी असं सांगितलं, पहिल्यांदा म्हणाले की आम्ही काहीच म्हणत नाही आहोत, फक्त त्यांनी सभेला येऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हटलं बरं ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय की सभेला येऊ नये तर नाही येणार कोणी. ते आधी म्हणाले की ठीक आहे सभेला जाऊ द्या, बोलू नका. बरं बोलणार नाही. पुन्हा म्हटले सभेला जाऊच नका. आता आम्ही कायद्याचं पालन करणारी माणसं आहोत, आम्ही 10 वेळा सांगतोय की अरे बाबा कायदा माझ्या बापानं लिहिलाय तर मी त्याला पाळलं पाहिजे. मग म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे. पुन्हा ते म्हणाले की नाही नाही असेही चालणार नाही. मग काय करायचे, तर त्यांनी असं सांगितलं की गुन्हाच दाखल झालाय. काय कलम लावलंय तुम्ही, तर म्हणाले 153A केलंय. IPC सेक्शन 153A प्रोव्होकेटिव्ह स्पीचसाठी की चिथावणीखोर वक्तव्य झाले, दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली, तेढ निर्माण झाली तर 153 नुसार A नुसार गुन्हा दाखल होतो. पण दंगल कुठे झालीच नाही, कसलाही तणावही घडला नाही, तरी सुद्धा 153A सेक्शन लावलं गेलं. आम्ही तरी सुद्धा म्हटलं की आम्ही कायद्याचा आदर करणारे आहोत, तुम्हाला अटक करायची आहे का, त्याच्यात काय एवढं, तुम्ही याच्या पलीकडे काय करू शकता. चला, आमची त्यालाही तयारी आहे. आम्ही चालत निघालो. आमचे बंधू जिल्हा प्रमुख संजय भाऊ यांनी पुढाकार घेतला. संजय भाऊ त्यांना वारंवार बोलत होते आणि पोलिसांना कायदेशीर सनदशीर भाषेत सांगत होते, पण पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तोही आमचाच भाऊ दबाव आणणारा, काय बोलायचं. पालकमंत्री असला म्हणून काय झाला, आपला भाऊ आहे, आपल्या भावाबद्दल आपल्याला वाईट बोलावं असं वाटत नाही. मग आमचा भाऊ म्हटला की नाही 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 ते गुन्हाच दाखल झाला पाहिजे. मग आता पालकमंत्र्याचा आवाज मोठा ना, पालकमंत्र्याचा आवाज मोठा झाल्यामुळे मग त्यांना नेलं गेलं. मग आम्ही गेलो तिथपर्यंत तर अजून एक चौथं पत्र आलं. तुम्ही विचार करा बरं का, दर 5 मिनिटाला वेगळं पत्र येत होतं, दर 5 मिनिटाला. आणि चौथं पत्र आलं आणि त्या चौथ्या पत्रात म्हणजे आम्ही स्वतःहून पोलिसांकडे गेलो. चौथं पत्र आलं, त्यात लिहिलं होतं की शरद कोळी यांच्यासाठी जिल्हा बंदीचे आदेश काढले जात आहेत. तोपर्यंत माध्यमांमध्ये ब्रेकिंग इकडे काय लावली गेली की शरद कोळी फरार झालेला आहे. आम्ही फरार होणारी माणसं नाही आहोत, हे असले घाबरणारी माणसं नाही आहोत आम्ही. अरे आम्ही छातीत ठोक सांगतोय की अरे कायदा, तुम्ही काय आम्हाला कायद्याचं सांगताय रे, काय सांगताय तुम्ही कायद्याचं. शरद कोळी अत्यंत ठामपणे आणि सगळ्या त्या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसतात, यात्रेमध्ये आम्ही बाईट देताना दिसतात, बातमी लावताना सांगितलं की शरद कोळी फरार. शरद कोळी फरार झाले नाही, पोलिसांनी ऑर्डर काढली जिल्हाबंदीची. जर पोलिसांनी जिल्हाबंदीची ऑर्डर काढली तर ही आमची जबाबदारी ठरते की आम्ही त्या कायद्याचा आदर केला पाहिजे आणि कायद्याचा आदर करायचा. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, आम्ही जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती आमच्या वकिलामार्फत पार पाडू, असं म्हणत शरद कोळी जिल्ह्याच्या बाहेर गेले. कारण पुढची जी प्रक्रिया आहे ती आता आम्हाला कायद्यानेच पार पाडावी लागेल. मंडळी,
महाप्रबोधन यात्रा 9 तारखेपासून ठाण्यातून सुरू झाली आणि पहिल्याच सभेत पहिला गुन्हा दाखल झाला. तो मी, अरविंदभाई सावंत आणि विनायक राऊत साहेब, भास्कर जाधव साहेब यांच्यावरती. तेव्हाही त्यांनी 153 लावला. कुठेच दंगल झाली नव्हती, कुठेही तणाव झाला नव्हता. आम्ही शांतपणे भूमिका मांडत होतो, तरीही त्यांनी आमच्यावरती 153चा गुन्हा दाखल केला. विशेष गोष्ट अशी की जे आमचे भाऊ तिकडे गेलेले आहेत त्यातला आमचा एक चुकार भाऊ आहे. त्याला वाटतंय त्यानं लय डॅशिंग करते, त्याला वाटतंय त्यानं लय डेरिंगबाज आहे. प्रकाश सुर्वे, त्याच्या नावात प्रकाश आहे, पण सगळा विश्वासघाताचा अंधार भरलाय. त्याने काय केलं, त्याने सांगितलं हातपाय तोडा, टेबल जामीन तयार ठेवतो, आणि पोलिसांनी अजिबात गुन्हा दाखल केला नाही. आमचा दुसरा भाऊ आहे सदा सरवणकर, त्यात पठ्ठ्याने हवेतच गोळीबार केला. हवेत गोळीबार केला तरी सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चे काढावे लागले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु आम्ही काय करतोय, आम्ही महापुरुषांचा विचार सांगतोय, संत महात्म्यांचा विचार सांगतोय, आम्ही लोकांना जोडायची भाषा करतोय, आणि तरी असं होतंय का? महाप्रबोधन यात्रेचा एवढा धसका का घेतला या लोकांनी? का राज्यकर्त्यांना महाप्रबोधन यात्रेची भीती वाटते? कदाचित महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सगळ्याच जाती धर्माचे लोक जेव्हा शिवसेनेसोबत जोडले जात आहेत आणि हा सर्वसमावेशक विचार घेऊन शिवसेना राज्यभर जनजागरण करत आहे, तेव्हा हे चित्र त्यांना अपेक्षित नाही. त्यांना असं वाटलं होतं की आमच्या सन्माननीय संजय राऊत साहेबांवरती कारवाई झाल्यावर ही शिवसेना गलितगात्र होईल का, हे लोक खचतील का? पण आम्ही खचत नाही आहोत. आमच्याच भावड्याच्या आवाजात आणि शब्दात सांगायचं झालं ना, आमचा शायर भाऊ लाडानं भावड्या म्हणते, हो लाडानं म्हणते. आपण घरात म्हणतो की नाही भावड्या लाडाने, मी लाडाने म्हणते, बाकी काही नाही. तर त्यांच्याच शब्दात आणि त्यांच्याच अंदाजमध्ये सांगायचं झालं तर आम्ही पुन्हा सांगतोय, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का तिल में है. काय सांगताय तुम्ही? अरे तुम्ही आम्हाला सांगणार कायदा काय आहे ते? चला आज एक्सक्यूज सगळ्या राजकीय लोकांना, आजचा दिवस बख्श दिया. आजचा दिवस कुठल्याच राजकारणावर बोलायचं नाही मला. आजचा दिवस फक्त आणि फक्त मला कायदा काय तोच सांगायचा आहे. आजचा दिवस मला फक्त आणि फक्त ही महाप्रबोधन यात्रा आम्ही का काढत आहोत आणि त्याचा उद्देश काय एवढंच तुमच्याशी बोलायचं आहे. दादा हो, हा देश स्वतंत्र झाला 1947ला. या देशामध्ये जो कायदा होता तो ब्रिटिशांचा. ब्रिटिशांच्या आधी कायदा होता तो मनूचा. ज्या मनूच्या कायद्याने इथे जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था सांगितली होती, ज्या जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेमध्ये लोक विभागले गेलेले होते. पण दादा हो, या सगळ्यांवरती जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशात कुणाचा कायदा असावा यावरती चर्चा सुरू झाल्या, तेव्हा देशात घटना समिती तयार झाली. या घटना समितीमध्ये अनेक मान्यवर आले आणि इथे तब्बल 112 देशांचा अभ्यास करून एक सर्वसमावेशक कायद्याची संहिता तयार करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949ला ती संविधानाची प्रत जेव्हा अर्पण केली जात होती आणि 26 जानेवारी 1950ला ती घटना जेव्हा दिली गेली, या देशासाठी ती घटना अंमलात आणली गेली आणि तिथून अंमल सुरू झाला. पण या घटनेत होतं काय? सुषमा अंधारे गेली 3 महिने सगळ्या माध्यमांशी बोलताना, मीडियाच्या प्रत्येक चॅनलला बोलताना सुषमा अंधारे जीव तोडून सांगते की कायद्याची चौकट मोडली जाते म्हणून महाप्रबोधन यात्रा काढते. मी वारंवार सांगते की कायदा मोडीत निघतोय म्हणून मला हे करणं भाग आहे. मग नेमका आहे तरी काय हा कायदा? तर चला आज कायदा जरा समजून घेतला पाहिजे. झालं काय? या देशामध्ये कायद्याच्या त्या पुस्तकामध्ये पहिलं पान आलं होतं ते प्रस्तावनेचं. जे पहिलं पान तुमच्यापैकी अनेकांनी वाचलंय, अनेकांच्या टेक्स्ट पुस्तकामध्ये आहे. ज्या प्रस्तावनेचे 3 भाग झाले होते त्यातला पहिला भाग होता ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ही घटना कुणी लिहिली आहे, हा कायदा कुणी लिहिला आहे? संविधान सभेत अनेक धर्माचे प्रतिनिधी होते. अनेक धर्माचे प्रतिनिधी आपापल्या धर्माच्या नुसार मांडणी करत होते.
हिंदू धर्म प्रतिनिधी सांगत होते तयारी करा, सुरुवात करा, सर्व साक्षी ईश्वराला प्रमाण मानून. इतर लोक म्हणाले अरे कसे चालेल, असे लिहिले तर मग इतर धर्मांचे लोक ऐकणार नाहीत. मुस्लिम म्हणाले अल्लाह को हाजिर नाजिर मान के ऐसी शुरुआत की जाए. म्हणाले जमणार नाही, तुम्ही अल्लाहच्या नावाने म्हणालात तर इतर लोक ऐकणार नाहीत. ख्रिश्चन म्हणाले इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात करा, नाही चालणार. शीख सांगत होते वाहेगुरु की खालसा वाहेगुरु के फतेह अशी सुरुवात करता येईल का, नाही चालणार. मग काय करायचं? घटनाकारांनी फार विचार केला आणि सांगितलं जर हा भारत देश अनेक जाती धर्मांनी बनलेला आहे, इथं आशिषबाई गुजराती बसलेले, जर हा भारत देश हिंदू मुस्लिम बौद्ध सीख ईसाई गुजराती जैन सगळ्याच जात समुदायांनी बनलेला हा देश असेल तर कुठल्याही एकाच्या नावाने नको सुरुवात करायला. मग सुरुवात काय असावी? आणि घटनेचं पहिलं वाक्य आलं, आम्ही भारतीय लोक आमच्या प्रती, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक आमच्यासाठी हे संविधान आज स्वीकृत अंगीकृत समर्पित करत आहोत. हे पहिला शब्द आला. मग आला दुसरा भाग घटनेचा. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? घटनेच्या दुसऱ्या भागामध्ये सांगितलं होतं नेचर अँड स्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ही घटना कशी असेल? 5 शब्द सांगितले. UPSC MPSCच्या पोरांना शिकवतात परीक्षेत. सा स ध लो ग, सा सार्वभौम स समाजवादी, ध धर्मनिरपेक्ष, लो लोकशाही, ग गणराज्य. 5 प्रकारची ही घटना असेल. 5 प्रकारे हा कायदा सांगितला जाईल. सार्वभौम, या देशात आता कुणाचाही अंमल चालणार नाही, हा देश स्वतंत्र आहे. समाजवाद म्हणजे कुणी एकानेच पुढे जायचे नाही तर सगळ्यांनी मिळून पुढे जाऊया. एकाच माणसाने 10 पावलं पुढे जाण्यापेक्षा 10 माणसांनी एक एक पाऊल पुढे टाकूया. मी गावखेड्यात समजावून सांगताना सांगते लोकांना, मी आमच्यातल्या अडाणी अशिक्षित लोकांना समजावताना सांगते की अरे म्हणजे काय असतं? म्हणजे सोपं आहे. एकट्याचीच उंच उंच माडी, एकट्याच्याच माडी समोर लांब लचक गाडी, एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी, एकट्याच्याच घरी डायनिंग टेबल, त्याच्यावर ड्रायफ्रूट, पुरणपोळी, साजूक तूप, घटबिंड्या दूध, दुधावर सायन. समाजाचं काय? एकाला नाही मिळाले पाहिजे. भारतीय कायद्याने सांगितलं, भारतीय राज्यघटनेने सांगितलं की अरे सब मिल बांट के खाएंगे. सगळेजण उपाशी राहिलो तरी सगळे एकत्र आणि तुपाशी राहिलो तरी सगळे एकत्र. हा कायदा इथं लिहिला गेला होता. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यामध्ये लोकशाही शब्द मोठा आहे दादा हो. लोकशाही शब्दात सांगितलं होतं की लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. दिसते का रे आता ती? दिसते का रे? काय परिस्थिती आहे? लोकशाहीची व्याख्या करताना इंग्रजीत आम्ही बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल इट मीन्स डेमोक्रेसी म्हणतो. पण कुठे आहे बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल? अर्थ बदलून काढलाय त्यांनी. बाय BY राहिलोच नाही. बाय BYE बाय द पीपल, लोकांना बाय केलेली. FOR फॉर नाहीये आता, FAR फॉर द पीपल. ऑफ द पीपलचं OF ऑफ द पीपल नाहीये, OFF ऑफ द पीपल. लोकांना बाय करणारी, लोकांपासून दूर गेलेली आणि लोकांसाठी बंद असलेली, मुठभरांनी मुठभरांचे मुठभरांसाठी चालवलेले राज्य म्हणजे झुंडशाही. ती झुंडशाही या देशात चालू आहे. ही महाप्रबोधन यात्रा त्या झुंडशाहीच्या विरोधात एल्गार करण्यासाठी आहे. ही महाप्रबोधन यात्रा त्या मुठभर झुंडशाही आणि हुकुमशाही करणाऱ्या आणि सत्तेचा गैरवापर करत स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून सच्च्या लोकांचा आवाज जेरबंद करणाऱ्यांच्या विरोधात आहे. ही मशाल अशीच पेटवली नाही. ही मशाल अन्यायाविरोधातली, विषमतेच्या विरोधातली. ही मशाल इथल्या दमन यंत्रणा, दंडेलशाही, हुकुमशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात आम्ही पेटवली आहे. दादा हो, विचार करा तुम्ही. त्याच प्रस्तावनेमधला 3रा भाग होता. त्यात सांगितलं होतं की एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की या घटनेत तुम्हाला साध्य काय करायचंय, का पाहिजे हा भारतीय कायदा. त्यात पुन्हा 3 गोष्टी सांगितल्या होत्या. आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय आणि दर्जा व संधीची समानता. आर्थिक न्याय मिळाला पाहिजे म्हणजे काय? आर्थिक न्याय मिळाला पाहिजे म्हणजे जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला भांडवल द्या,
उद्योगधंदे ज्याला उद्योगधंदे नाहीत त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला रोजगार हमी योजनेचं काम नाहीये त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या, पण पोरग नाक्यावर मोक्कार फिरता कामा नये, त्याला काम मिळालं पाहिजे, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय असला पाहिजे. म्हणजे काय, भेदाभेद केलायचा नाही. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी या सगळ्या प्रकारच्या बंद्या उठल्या पाहिजेत. राजकीय न्याय म्हणजे काय, तर इथल्या टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार असेल आणि फुटपाथवरच्या गरीब भिकारी माणसाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार असेल. ही राजकीय समानता इथे सांगितली गेली होती. काय विचार सांगितला होता, दर्जा व संधीची समानता. जर तुम्ही 2 हाताची 2 पायाची माणसं आहात तर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी 2 हाताची 2 पायाची माणसं आहोत. जो न्याय तुम्हाला असेल तोच न्याय आम्हाला सुद्धा असला पाहिजे. पण दादा हो, ही चौकटच मोडीत काढली जाते. मी तुम्हाला आता एक एक कलम घेऊन बैजवार सांगणार आहे की कशी ही चौकट मोडीत काढली जाते. दादा हो, या घटनेतलं जे पहिली काही कलमं आहेत महत्वाची, ही कलमं सिटिझनशिपसाठी खर्च केली गेली. सिटिझनशिप आणि नागरिकत्वाचे अधिकार कसे द्यायचे यावर ही कलमं खर्च केली गेली. मला अख्खं संविधान सांगायचं म्हटलं तर 8-10 तास लागतील, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे, म्हणून मी काही महत्वाची कलमं घेणार आहे. घटनेचं 3रं प्रकरण आहे दादा हो. या 3ऱ्या प्रकरणामध्ये मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स सांगितलेले आहेत. आपली अडचण काय आहे माहितीये का, आपलं काय होते, आपल्याला का लोक परेशान करतात, आपल्याला कायद्याचं नॉलेज नाही. शिवजयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, कुठलाही रस्त्यावर कार्यक्रम असेल आणि हे पोलीस भाऊ सगळे जर आपल्याला असे धापायला लागले ना, ए बंद कर रे, चल रे, ए बंद कर रे, चल 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 चल, करता की नाही, करता की नाही, गेले का, अरे नकार जाऊ, अरे कसे पोलिस गायब होईलेत राव, असं कसं रे, माझे भाऊ येत ते असं कसं बरं. आणि मग ते जेव्हा असं करतात त्यावेळेला आपल्यातलं एखादा असते जे असं त्याच्या नादात असते आणि ते म्हणते बोलायचं काम नाही, बोलायचं काम, कायदा आम्हाला कळतो. खरंच कायदा वाचलाय का रे तुम्ही? अरे या देशामध्ये राहावे कसे, खावे कसे, जगावे कसे, लिहावे कसे, नोकरी कशी मागावी, प्रमोशन कसे मागावे, इन्शुरन्स कसा काढावा, घर कसे खरेदी करावे, ऍक्सिडेंटचा क्लेम कसा करावा, बढती कशी मागावी, ऍडमिशन कसे घ्यावे, शिक्षण कसे पूर्ण करावे, MIDCचा प्लॉट कसा मागावा, नोकऱ्यांच्या जागा कशा वाढीव असाव्यात, या प्रत्येक गोष्टीचा कायदा लिहिला तो भारतीय संविधानामध्ये. पण ती संविधानाची चौकटच इथं मोडीत काढायचा प्रयत्न होतो. दादा हो, घटनेचं 3रं प्रकरण म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट म्हणजे काय, अन्न वस्त्र निवारा या माणसाला जगण्यासाठीच्या 3 गरजा आहेत. पण जसा अन्न वस्त्र निवारा गरजेचा आहे, अन्न वस्त्र निवारा मिळण्यासाठी राज्याने काही व्यवस्था करायची असते, अर्थात सरकारने. राज्य म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे पुन्हा लक्षात घ्या. राज्य म्हणजे भारतीय संघराज्य आहे, लक्षात घ्या. भारत सरकारने ती व्यवस्था केली पाहिजे. फंडामेंटल राईट भारत सरकारने अंमलात आणले पाहिजेत आणि ते अंमलात आणले नाही तर तुम्ही कोर्टात दाद मागू शकता. नीट समजून घ्या आता एक एक कायदा. याच्यातलं कलम 12 ते 35 मध्ये प्रकरण 3 सांगितलं होतं मूलभूत हक्क, आणि 12 ते 35 मधले 12 आणि 13 ही फक्त आणि फक्त ही मूलभूत हक्काची व्याख्या करण्यासाठी कलम वापरली गेली. मग आलं कलम 14. कलम 14 काय सांगतं, एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कानून के सामने सब सरीके है. कायदा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे. दादा हो, सांगितलंय घटनेत कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, पण कुठे कायदा सगळ्यांसाठी सारखा? तुम्ही विचार करा की प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतो, परंतु गृहमंत्री देवेंद्र भाऊ अजिबात त्यांना अटक करत नाहीत, त्याच्यावरती कारवाई करत नाहीत किंवा प्रकाश सुर्वेवरती जिल्हाबंदीचा आदेश काढत नाही. सदा सरवणकर हवेत गोळीबार करतो, पण सदा सरवणकर वरती जिल्हाबंदीची कारवाई अजिबात देवेंद्र भाऊ करत नाहीत. आणि एक आदिवासी कोळी समाजातला आमचा शरद कोळी जेव्हा अनुसूचित जमातीचे प्रश्न मांडायला लागतो, असेल तो रांगडा, कदाचित नसेल कळत त्याला तितकं तुमचं शाळकरी आणि पुस्तकी बोलणं, तो त्याच्या रांगड्या पद्धतीनं बोलत असेल. अरे पण ते लेकरू बोलतय ना, अरे आदिवासी कोळी समाजाचा आवाज ते बुलंद करतय ना.
ज्यात त्याचा कुणी पाठीराखा नाही, त्याचा कुणी बाप भाऊ माय बाप त्याच्या राजकारणात नाहीत, त्याच्याकडे पैसा नाही म्हणून त्या गरीब लेकरावर तुम्ही केसेस टाकता, त्याच्यावर तडीपारीचे तुम्ही गुन्हे दाखल करता, तुम्ही त्याच्या जिल्हाबंदीचे आदेश काढता. कुठं गेला तो कलम 14चा नियम की एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान असतात. हा कायदा का वापरला जात नाही? दादा हो, मग आलं कलम 15 आणि कलम 16. कलम 15 मध्ये सांगितलं की भेदभावास प्रतिबंध केला जाईल आणि कलम 16 मध्ये सांगितलं होतं की सर्वांना समान संधी दिली जाईल. सर्वांना समान संधी दिली जाईल असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आमच्यातले काही भाऊ आम्हाला प्रश्न विचारतात की एकीकडे तुम्ही म्हणताय जर सर्वांना समान संधी तर मग आरक्षण कशाला? प्रश्न निर्माण होतात की जर सर्वांना समान संधी म्हणताय तर आरक्षण का? तर मी त्याच्यात सांगितलं पाहिजे की कलम 16(4) मध्ये असं सांगितलं, ज्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अर्थात सकारात्मक भेदभाव असं सांगितलं गेलं की काही लोक 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचं पुस्तक लिहिलं आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये त्यांनी सांगितलं स्टेट म्हणजे संस्थानिक आणि मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक. जर या लोकांना एका लाईनीत आणायचं असेल तर बाबासाहेब असं लिहितात, संस्थानिकांचे काही अधिकार कमी करा ते थोडे खाली येतील, अल्पसंख्याकांना काही अधिकार जास्तीचे द्या ते थोडे वर येतील आणि मग सगळेच एका लाईनीत येतील. म्हणून हे आरक्षण गरजेचं आहे. म्हणून 16(4) नुसार पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अर्थात सकारात्मक भेदभाव असं म्हणत आपल्याकडे आरक्षणाची कल्पना आली. कलम 17 ने सांगितले अस्पृश्यता निवारणाचा कायदा झाला पाहिजे, जे पुढे आपल्याकडे 1989 ला अॅट्रॉसिटी ऍक्ट आलेला आहे. काय सांगितलं होतं अॅट्रॉसिटी ऍक्ट? जातीवाचक कुणालाही बोलू नये, जातीवरून कुणाचं घर बळकावू नये, जातीवरून कुणाला त्रास देऊ नये, जातीवरून कुणालाही कसल्याही प्रकारचा कुठलाही दर्जा आणि संधी नाकारली जाऊ नये. अन्यथा अनुसूचित जात जमात अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. दादा हो, आज शरद कोळीला जेव्हा तिथे पोलिसांनी कारवाई केली, अनुसूचित जमातीत असणाऱ्या शरद कोळीबद्दल ज्या पद्धतीची वक्तव्य त्या सगळ्या परिसरामध्ये अगदी पोलिसांच्या समोर झाली आणि तरीही फक्त एक गरिबाचं लेकरू, एक आदिवासी समाजातलं लेकरू आणि त्याला न्याय मिळू नये, त्याच्या जिल्हाबंदीचे आदेश करता तुम्ही. कुठे आहे ते कलम 17 नुसारची ती अॅट्रॉसिटीची कायदा की फक्त पोलीस आहेत म्हणून त्यांच्यावरती तक्रार होणार नाही? म्हणजे पोलिसांनी काहीही केलं तर चालेल का? माझा शब्द न शब्द रेकॉर्ड केला जावा माय लॉर्ड, माझा शब्द न शब्द प्रत्येक माध्यमांनी रेकॉर्ड करावा, कारण पुन्हा हे लोक यांच्या सत्तेचा गैरवापर करत माझ्या शब्दांना मार्फ करू शकतात, ते माझे शब्द फिरवू शकतात. मला कल्पना आहे, मी जर कायद्याची अभ्यासक असेल तर मी कायद्याच्या चौकटीत विषय मांडणार आहे. मी प्रत्येक शब्द कायद्याच्या चौकटीत राहून मांडण्याचा प्रयत्न करते. दादा हो, कलम 18 आलं. कलम 18 ने सांगितलं की जन्माने मिळालेल्या पदव्या इथून पुढे रद्द होतील आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या फक्त शिल्लक राहतील. मग जन्माने मिळालेल्या पदव्या म्हणजे कोणत्या? पाटील असेल, कुलकर्णी असेल, जोशी असेल, अमात्य असेल, जहागीरदार असेल, सरपोतदार असेल, सरदेसाई असेल, या सगळ्या पदव्या तुम्हाला जन्माने मिळालेल्या वंश परंपरागत आलेल्या पदव्या आहेत. या पदव्या सगळ्या रद्द होतील आणि कर्तृत्वातनं मिळालेल्या पदव्या शिल्लक राहतील. म्हणजे कुठली? वीर चक्र, परमवीर चक्र, अशोक चक्र, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, साहित्य रत्न, भारत रत्न, साहित्य अकादमी, ह्या सगळ्या ज्या आहेत पदव्या, या कार्यकर्तृत्वातनं मिळालेल्या पदव्या, या कार्यकर्तृत्वातनं मिळालेल्या पदव्या तेवढ्या शिल्लक राहतील. हे कलम 18 ने सांगितले. दादा हो, मग आलं होतं कलम 19 आणि कलम 19 ने दिले होते 7 स्वातंत्र्य, ज्या सप्त स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. काय आहेत हे? अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19, कलम 19 नुसार आपल्याला काही आपली व्यक्ती स्वातंत्र्यासाठी जपायचे कायदे अधिकार मिळाले. त्यातला पहिला अधिकार आहे भाषण स्वातंत्र्याचा अधिकार. होय, मी बोलू शकते, माझे प्रश्न मांडू शकते, मी ठामपणे प्रश्न विचारू शकते सरकारला. मला तो अधिकार माझ्या संविधानानं दिलेला आहे. मला तो अधिकार माझ्या घटनाकर्त्यांनी दिलेला आहे की मला प्रश्न विचारता येऊ शकतात. कलम 19, सभा घेण्याचा अधिकार,
विलास पारकरांनी इकडे सभा बोलावली, तुम्ही सगळेजण आलात शिवसेनेची. ही सभा मागच्या 3 सभा आमच्या संजय भाऊ सामंतांनी अत्यंत यशस्वीपणे घेतल्या. ह्या सभा आपण घेऊ शकतो. कलम 19 ने दिलेला अधिकार आहे, लिहिण्याचा अधिकार, छापण्याचा अधिकार. या बातम्या उद्या वर्तमानपत्रात छापल्या जातील. हा छापण्याचा अधिकार कलम 19 ने दिलेला अधिकार आहे. बोलण्याचा, काय लिहावे, काय नेसावे, मी कोणते कपडे घातले पाहिजेत, मी कोणती केशभूषा केली पाहिजे, मी कोणता आहार घेतला पाहिजे, मी काय खावे, मी काय प्यावे, मी काय ल्यावे, याचे मला व्यक्ती स्वातंत्र्य असेल, हा अधिकार कलम 19 ने दिलाय. संभाजी भिडे नावाच्या माणसाला हे कळत नसेल का? लोकमतची आमची माध्यम प्रतिनिधी तिकडे गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या माध्यम प्रतिनिधीशी अत्यंत अश्लाघ्य पद्धतीचे वर्तन केले आणि तिला सांगितलं गेलं की विधवा आहेस का, टिकली लावत नाहीस का? हु आर यू मिस्टर संभाजी भिडे? तुम्ही कसा काय प्रश्न विचारू शकता? जर भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 नुसार त्यांनी काय आचार विचार विहार पोशाख हे स्वातंत्र्य दिलेले आहे, तर एखाद्या माय माऊलीला अशा पद्धतीने प्रताडित करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? असं वाटत नाही का दादा हो की हिंदुत्वाच्या नावाखाली जाणीवपूर्वक, कारण हिंदुत्व असं असू शकत नाही. हिंदुत्व महिलांचा अवमान करू शकत नाही. हिंदुत्वामध्ये महिलांचा अवमान करायचं शिकवलं नाही, मग हिंदुत्वाच्या आडून हे द्वेषमूलक राजकारण का पेरलं जाते? हे द्वेषमूलक राजकारण जे भारतीय जनता पार्टीकडून पेरण्याचा प्रयत्न केला जातोय, जाणीवपूर्वक महिलांना त्या गुलामीच्या अवस्थेत ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय, या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठीच ही महाप्रबोधन यात्रा आहे. आणि म्हणून ह्या महाप्रबोधन यात्रेतनं आम्ही हा कायदा समजावून सांगून लोकांना शहाणे झाले पाहिजेत लोक, यासाठी प्रयत्न करत आहोत. दादा हो, यातली कित्येक कलम आहेत, ज्यात कलम 20 आहे, 21 आहे. कलम 21 ने सांगितले की शिक्षण हा तुमचा अधिकार आहे, तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे. कलम 21 शिक्षण तुम्हाला मिळालं पाहिजे. पण दादा हो, मिळते का रे शिक्षण? काय अवस्था आहे रे शिक्षणाची? अरे तुम्ही जे फोन वापरताना पहिल्यांदा BSNL होता रे, मग BSNL ची रेंजच येईना गेली, मग BSNL ची रेंज येईना म्हणून तुम्ही जिओ हातात घेतला. पण तुम्हाला कधी लक्षात आलं का रे की BSNL ची रेंज ठरवून या लोकांनी बंद केली? ठरवून यांना जिओचा बिझनेस करायचा होता म्हणून BSNL ची रेंज गायब केली. ठरवून सरकारचं नुकसान करून अदानी अंबानीचे यांनी खिसे भरले आणि यावरती कुणीच चकार शब्द काढला नाही. दादा हो, तीच अवस्था आता शिक्षणाची आहे. ठरवून सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला जातोय आणि खाजगी शाळांमधून आपण आपल्या लेकरांना शाळेत पाठवू शकणार नाही इतकी त्याची फीस वाढवली जाते आणि आपल्याला काहीच बोलायला मार्ग नाहीये. या शिक्षणाच्या व्यवस्थेवर एकही नेता बोलत नाही. तुम्ही बघा दादा हो, गेल्या 6 महिन्यातल्या टीव्हीवरच्या बातम्या काय चालू आहेत. टीव्हीवर बातम्या चालतात, याने त्याला दिला दणका, या गटाला मिळाला धक्का, त्यांनी केला पलटवार, यांनी लगावला मिश्किल टोला. अरे ह्याच्याशिवाय काही हाय का नाही त्या बातम्यात? हाय काय बातम्यात? तुम्ही बघा, टीव्ही लावला की अशाच बातम्या. टीव्ही लावल्यावर इथल्या गरिबाचे प्रश्न दिसत नाहीत. टीव्ही लावल्यावर सरकार इथल्या शेतकऱ्यांचं काय करणार यावर बोललंच जात नाही. अरे इथे अतिवृष्टी झाली, पाऊस जास्त पडला, सोयाबीनचं नुकसान झालं, कापसावर लाल्या पसरला, त्याची पाहणी झाली नाही, त्याचे पंचनामे झाले नाही. नुसते टीव्हीवर 50-50 हजाराचे दावे, आपल्या खिशात 5,000 पण पडले नाही. पडले का रे? माय बापाच्या इमानदारीनं कुणाला तरी 50,000 मिळाले का? टीव्ही चॅनल वाल्यांनो इकडे बघा काय म्हणतात. आय मिळाले का रे? हात हलवून सांगा रे, मिळाले का रे? हे एकनाथ शिंदे साहेबांना हे सांगा रे, पोचवा. हे टीव्ही वाले पुन्हा यायचे नाही तर पोचवा. मिळाले का रे तुम्हाला? तिकडच्यांना मिळालेत का? लय गप बसले तर मिळालेत का तुम्हाला? हा कुठं बघा, मी काहीच म्हणलं नाही, मी अजिबात काय बोलले नाही, मी गप आहे एकदम. तुम्हीच म्हणायला 50 खोके मिळा. मैं कुछ बोली क्या? मैं कुछ बोली क्या? मैं नहीं बोली. मैं चुप हूँ, मैं अजिबात नहीं बोल रही, मैं कुछ भी नहीं बोल रही. तुम्हीच बोल रहे, जो भी बोल रहे सो मैं नहीं बोलूंगी. मेरे भाई लोग है,
मेरे भाई लोगों के बारे में मैं कुछ भी नहीं बोलूंगी। दादा हो, ना शेतकऱ्यांचा प्रश्न चर्चेला येतोय। तुम्ही विचार करा, भारतीय संविधानामध्ये जे अनेक कलम सांगितलेली आहेत, या कलमात घटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्वामध्ये एक तत्व सांगितलंय, स्टेट शुड बी टेक केअर ऑफ ईच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर। राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली गेली पाहिजे। घेतली जाते का रे काळजी? अय दादा हो, तुम्हाला आठवतं का रे? तुम्हाला आठवतं का? बघा, एक साधारण 15-16 वर्षापूर्वी डीएड आणि बीएड ला नंबर लागावा म्हणून किती धडपड करायचे रे लोक, किती धडपड करायचे आहे का नाही? 2-2 दिवस रांगेत थांबायचे, 2-2, 3-3 लाख रुपये पण भरवून तयारी असायची। डीएड ला नंबर लागलाय म्हणलं की पोरींचे बाप सुरिकीला उड्यावर उड्या घ्यायचे, होतं का नाही चित्र? आता डीएड बीएड वाल्याला काही भाव आहे का बाबा? अरे डीएड बीएड ची नोकर भरतीच नाही ना, आहे का नोकर भरती? नाही। काय करतो? डीएड करतो, काय करतो? बीएड करतो, काय करतो? बीपीएड करतो, काय करतो? एमपीएड करतो। अरे किती किती करायचं? डी बी एम पी सगळंच निघून चाललंय, एड तेवढं शिल्लक राहिले, कसं करायचं? नोकर भरतीचं काय? अरे पोलीस भरतीचा GR 3 तासात रद्द केला, 3 तासात पोलीस भरतीचा GR रद्द केला। देवेंद्र भाऊ, तुम्ही सांगा मला, तुम्ही म्हणताय तुमच्या त्या गोपनीय पत्रात तुम्ही सांगताय की पुढील आदेश भरतीचे आम्ही सांगू तेव्हा काढा। कदाचित तुम्ही पुढील आदेश 2023 ला काढाल, निघतील हे आदेश। पण देवेंद्र भाऊ, जी पोरं पोलीस भरतीची 4-4 वर्षांपासून तयारी करत आहेत, 2023 ला जर त्यापैकी काही पोरं जर यजबार झाली, वयोमर्यादेतनं जर पुढे गेली, तर त्यांचं जे नुकसान होईल, त्यांच्या कुटुंबाचं जे नुकसान होईल, त्याला जबाबदार कोण? खरं आहे का नाही रे भाऊ? इकडं रे, इकडं, खरं आहे का नाही? अरे आवाज वर करून बोला रे, हात वर करून। हा, रडल्याशिवाय माय सुद्धा लेकराला दुधाला लावत नाही। आवाज बुलंद करा आणि सांगा, ही महाप्रबोधन यात्रा राजकीय टीका करण्यासाठी आणि विनाकारणच्या कुरघोड्या करण्यासाठी नाही। ही महाप्रबोधन यात्रा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे। ही महाप्रबोधन यात्रा लोकांना जागे करण्यासाठी आहे। कारण तुकोबाराय कायम सांगत आहेत, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे। आणि तुकोबाराय सांगतायत, जे एक एक वचन संतांनी सांगितलं, त्यातलं एक महत्वाचं संत वचन आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन। आम्ही शहाणं करून सोडण्याचा प्रयत्न करतो। अरे दादा हो, पोलीस भरती नाही झाली, डीएड बीएडचे तेच हाल आहेत, सॅच्युरेशन वाढत आहे। दादा हो, हे नीट समजून घ्या। माया हो, ताया हो, बाबा हो, हे नीट समजून घ्या रे। कुठल्याही देशाची लोकसंख्या जास्त असणं हा प्रॉब्लेम कधीच असत नाही। लोकसंख्या जास्त असणं ही समस्या असू शकत नाही। तुम्ही विचार करा, जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या ही चायनाची होती, पण तरी सुद्धा चायना मेगा पॉवर बनला की नाही? है की नाही? चायना मेगा पॉवर बनला, मग लोकसंख्या जास्त असणे प्रॉब्लेम आहे की अजून काही प्रॉब्लेम आहे? तर नीट समजून घ्या राजे हो, मी तुम्हाला जागे करायचा प्रयत्न करते। मी तुम्हाला तुमचं लेकरू आहे, मी तुमच्या घरातली तुमची लेक आहे, तुमची नात आहे, तुमची बहीण आहे, तुमच्या घरातला फॅमिली मेंबर आहे। हे नीट समजून घ्या की लोकसंख्या जास्त असणे हा प्रॉब्लेम असत नाही, आहे ती लोकसंख्या प्रोडक्टिव्ह आहे की डिपेंडंट आहे हा प्रॉब्लेम असतो। लोकसंख्या अवलंबित आहे की उत्पादित आहे, समजून घ्या। एक अ कुटुंब आहे, एक ब कुटुंब आहे। अ कुटुंबात 10 माणसं, ब कुटुंबात 10 माणसं। अ कुटुंबातल्या 10 माणसापैकी 2 माणसं हे 40 ते 45 वयोगटातले आहेत आणि ते दोघं नोकरी करणारे आहेत। त्याच अ कुटुंबामध्ये 2 म्हातारे आहेत आणि बाकीचे 6 लहान लहान चिल्ले पिल्ले लेकरं आहेत। इकडे ब कुटुंब आहे, ब कुटुंबामध्ये तब्बल 6 माणसं नोकरी करणारी तरणी-ताठी माणसं आहेत, 2 म्हातारे आहेत आणि 2 लहान लेकरं आहेत। आता तुम्ही विचार करा, सुखी कुटुंब कोणतं असेल? अ असेल की ब असेल? अ असेल का? कारण अ मध्ये प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन जास्त आहे, अ मध्ये
उत्पादित लोकसंख्या जास्त आहे, तरुण लोकसंख्या जास्त आहे. दादा हो, हेच सूत्र असतं जगामध्ये की चायनामध्ये तरुण लोकसंख्या जास्त होती, जपान 2 वेळा राखेतनं उभा राहिला कारण जपानमध्ये तरुणांची लोकसंख्या जास्त होती. जपानने प्रगती केली. आता जपानमध्ये म्हाताऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. नंतर चायनाची लोकसंख्या तरुण होती, चायनाने प्रगती केली. आज घडीला जगात सगळ्यात जास्त तरुण लोकांचा देश म्हणून भारताला ओळखलं जातं. भारत हा तरुण लोकांचा देश आहे, प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे. पण या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनला एंगेजिंग टास्क द्यायला सरकार कमी पडतंय. सरकारने तो टास्क देण्याची गरज आहे. तुम्हाला आठवतं का रे 2019ला ते काय म्हणाले होते? मी बोललो की माझ्यावर म्हणते केस टाकतो. अरे मी काय खोटं बोलते? ते म्हणतात तुम्ही आमची नक्कल. अरे मी नक्कल नाही करत आहे रे, मी प्रश्न विचारते. मी गाव खेड्यात जाऊन म्हणले होते की नाही ते हम हर साल 2 करोड बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे, म्हणले होते की नाही? माय बापाच्या इमानदारीनं म्हणले होते की नाही? आता मग का दिला नाही तो रोजगार? त्यांना ती घोषणा त्यांच्या ज्याने कुणी इलेक्शन कॅम्पेनची तयारी केली त्याने ती घोषणा करायला सांगितली होती, कारण त्याने ते गणित ओळखलं होतं. परंतु त्या गणितानुसार, ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड अशी UPSC मध्ये कॉन्सेप्ट आहे, लोकसांख्यिकी लाभांश म्हटलं जातं, तो लोकसांख्यिकी लाभांश घेण्यासाठी जी रचना आखायला पाहिजे ती रचना मात्र मोदी सरकारांना आखता आली नाही. आणि त्यामुळे या देशात बेरोजगारांची संख्या वाढतच गेली. परिणाम काय झालाय की इथला रुपया जास्तीत जास्त घसरत आहे. तर आमच्या निर्मला काकू काय म्हणतायत? त्या असं म्हणतात की ऐसे नहीं बोलते, रुपया कमजोर नहीं हो रहा है, डॉलर मजबूत हो रहा है. आता जर तुमचं असं परसेप्शन असेल तर मग मी सुद्धा म्हणू शकते की नाही की तुम्ही जसं समजताय की सुषमा अंधारे आक्रमक बोलतात, मैं आक्रमक नहीं हूं, मी अजिबात आगाव लेकरू नाही आहे. तुम्ही जास्त माइल्ड आणि झोपी गेलेले आहात. तुम्हाला मी जागा करायचा प्रयत्न करते, एवढंच काय ते. मी कशाला काय बोलू? दादा हो, त्यांनी एवढ्या सगळ्या घोषणा केल्या पण त्या घोषणेत आपल्याला काहीच मिळालं नाही. दादा हो, तुम्ही विचार करा. माझा प्रवेश झाला आणि त्याच्या तब्बल 4 ते 5 दिवसानंतर भंडाऱ्यामध्ये एक बलात्काराची घटना घडली. म्हणून मी स्वतः सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशाने मी आणि आमच्या आमदार मनीषाताई कायंदे, संजनाताई घाडी आम्ही तिघी जणी भंडाऱ्यामध्ये गेलो आणि भंडाऱ्यामध्ये आम्ही ती सगळी परिस्थिती बघितली. ती माय माऊली ज्या परिस्थितीत होती आणि त्या माय माऊलीवर जे अनन्वित अत्याचार झाले ते काय पद्धतीचे होते आणि कशासाठी झाले. अर्ध्या भाकरीसाठी माय माऊली बाहेर पडली होती, भूक लागली होती अर्ध्या भाकरीसाठी. पहिल्यांदा एक अत्याचार झाला, त्या अत्याचारानंतर त्या माऊलीला ब्रिज खाली सोडून देण्यात आलं. ब्रिज खालून त्या माऊलीला पोलीस स्टेशनला नेलं पण अपुरा स्टाफ होता. दुसरीकडे एक घटना घडली होती, तिथले जे पोलीस स्टेशन मधला स्टाफ होता तो त्या घटनेकडे गेला. ती माऊली पोलीस स्टेशन मध्ये एकटीच होती पण तिला खायलाच काही मिळालं नाही. पोटात आग पडली होती. भाकरीच्या आशेनं ती पोलीस स्टेशन मधनं पुन्हा एकदा बाहेर पडली. CCTV तिचं फुटेज दिसतंय. ती बाहेर पडली आणि एका ढाब्याच्या बाहेर कुणीतरी खरकट तरी आपल्याला खायला देईल का म्हणून थांबली होती. तिथे 4 मस्तवाल लोकांनी पुन्हा एकदा अत्याचार केला. त्या माऊलीचे जे हाल झाले, अर्ध्या भाकरीसाठी हाल झाले. त्यानंतर आम्ही तिथपर्यंत गेलो आणि म्हटलं की अरे या माऊलीला जो एक तातडीने जो रिलीफ मिळतो 10 लाखापर्यंतचा, तो रिलीफ मिळालाय की नाही? तर त्या माऊलीला 10,000ही मिळाले नव्हते. का पैसे मिळाले नाहीत? म्हणून त्या गावात गेलो, ज्या आदिवासी पाड्यावरती माऊली होती त्या पाड्यापर्यंत गेलो. तेव्हा पोलिसांनी आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की पैसे कुठे जमा करायचे, कारण या माऊलीचं बँकेत खातच नाही. म्हटलं खातं काढा. का खातं काढत नाहीत? ते म्हणले खातं काढायला हिची किमान ओळखपत्राची कागदपत्रच नाहीत. म्हटलं कागद का नाहीत, काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणाले रहिवासी आणि राहण्याचा ठिकाणा. म्हटलं मग? म्हणाले हिच्या नावावर घरच नाही. दादा हो, ही घटना आहे 12-13 ऑगस्टची. तुम्ही विचार करा. एकीकडं आमचे महामहिम आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब म्हणत होते, भाई और बहनों, आजादी का अमृत महोत्सव हम बड़े ठाट से मनाएंगे. हम आजादी का अमृत महोत्सव मनाते समय मैं यहाँ के युवाओं को और यहाँ की युवतियों को, हमारे बहनों को और भाइयों को मैं ऐलान करना चाहता हूँ और बताना चाहता हूँ
कि हम हर घर में तिरंगा फहराएंगे, घर घर में तिरंगा फहराएगा और देशभक्ति का जो वो सैलाब उमड़ पड़ेगा जिसे दुनिया देखती रहेगी. ऐकायला भारी वाटलं आम्हाला, लय गोड वाटलं आम्हाला. अरे दादा हो, पण त्या माऊलीला म्हटलं तिच्या घराचं काय, तर ते म्हणले घरच नाही. आता तुम्ही विचार करा, मोदी साहेब म्हणले की घराघरावर तिरंगा लावायचा. अरे तिरंगा लावू आम्ही, पण घर तर द्या आधी. घराचं काय ते बोला. घर कुठे आहे आम्हाला, कसा लावायचा आम्ही तिरंगा, घरच नाही ना. मग कुठून बरं तिरंगा. भाई और बहनों, लेकिन तिरंगा लगाते समय कुछ बातों का ध्यान रहना चाहिए. हम प्लास्टिक का तिरंगा नहीं लगाएंगे, हम पॉलीथीन और पॉल्यूशन नहीं करेंगे, हम कपड़े का सिला हुआ तिरंगा ध्वज लगाएंगे. आणि कपड़े का सिला हुआ तिरंगा ध्वज गुजरात में बनेगा, उसका टेंडर गुजरात के लोगों को दिया जाएगा और महाराष्ट्र के लोग खरीद खरीद के लगाएंगे. असं बोललं की म्हणतात लय बोलती, असं म्हणलं की म्हणतात लय कडू आहे. अरे मी काय कडूपणा केला रे. आम्ही हात जोडून, अरे मी प्रश्न विचारते, फक्त मी प्रश्न विचारते. इफ आय एम अ टॅक्स पेयर ऑफ सिटीजन, जर मी या देशात इमाने इतबारे टॅक्स भरते, मी घरपट्टी भरते, मी नळपट्टी भरते, मी पाणी बिल भरते, मी रोडचा टॅक्स भरते, मी टोल नाक्याचा टोल भरते, मी सगळे नियम तुमचे पाळते, तर या देशाचे नागरिक म्हणून मला माझ्या निढळाच्या घामाच्या पैशानं जेव्हा मी टॅक्स भरते, तेव्हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार आहे. बरं, या सगळ्यांवरती जेव्हा आम्ही बोलतोय आणि जेव्हा आम्ही मांडणी करतोय, दादा हो, एक ना दोन किती गोष्टी. अरे राजे हो, ही तरणी भांडपूर, हे ह्यांच्या आया दिसत नाहीत, मालिका बघण्यात गुंग असतील. सगळे बापेत दिसायलेत, बाया दिसणार, मालिका बघत असतील त्या. ह्या सगळ्या बाया घरी, ही आमची लेकरं गेली, ही आमची 20-25तली भावंड गेली की बाया त्याला म्हणतात काय रे सारखा सारखा हातरुणात पडतंय आणि नुसतं असं 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 नुसतं मोबाईल मध्ये बोट घालतंय सारखं. दादा हो, ते असं करत राहतं, कारण ते कुठं जाणार. जा की बाहेर काम शोध. अरे कामच नाहीये बाहेर, बाहेर कामच नाहीये. आम्हाला जिओच्या कृपेने, अदानीच्या कृपेने पर डे 1.5 GB डाटा तो मिला है, पर खाने के लिए आटा नहीं है. ही अडचण आहे की नाही. म्हणून महाप्रबोधन यात्रा आहे. हे महाप्रबोधन कशासाठी आहे कि आप सर्फिंग के लिए डाटा दे रहे हो, खाने को आटा नहीं दे रहे हो, और जो सर्फिंग को डाटा मिल रहा है उसकी वजह से हमारे जो बच्चे हैं उनके दिमाग में आप क्या भर रहे हो, उनके दिमाग में आप बर्निंग इश्यूज क्या है वो नहीं बता रहे हो. व्हाट्सएप यूनिवर्सिटी से तैयार किए हुए मैसेज उनके दिमाग में भर भर के हेट पॉलिटिक्स कर रहे हो. त्यांच्या मनात तुम्ही जात आणि तुम्ही काय करताय, या ही जी सगळी आमची तरुणी पिढी आहे, या पिढीच्या डोक्यात ते सर्फिंग डाटा देऊन हेट पॉलिटिक्स, द्वेषमूलक राजकारण, जात आणि धर्मांबद्दलचं विष त्यांच्या डोक्यात पेरत आहात. तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक रोजगार देत नाहीत, कारण त्यांना जर रोजगार मिळाला तर तुमच्या राजकीय मोर्चे, मेळावे, आंदोलन आणि तुमच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी तुम्हाला रॉ मटेरियल कुठून मिळेल. ही आमची तरुणी भांड पोरं तुम्ही रॉ मटेरियल म्हणून वापरता. या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून महाप्रबोधन यात्रा आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी फॉक्सकॉन वेदांताच्या विरोधात जो मोर्चा काढला, दाजे हो, किती प्रकल्प गेले आपले, किती प्रकल्प. लक्षात घ्या, गुजरात पाकिस्तानात नाही, गुजरात आपला जवळचंच भावंड आहे. अरे गुजरात आमचीच माणसं आहेत, ती पण भारतातलीच आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आपुलकीच आहे. पण राजे हो, तुम्ही विचार करा ना, गुजरातमध्ये मुख्यमंत्री नाही का, उपमुख्यमंत्री नाही का, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री नाहीत का. लेट देम डू ना, ते त्यांचं बघतील ना. त्यांना वेगळा संसार सगळं दिलंय की नाही, गादी, कपाट, गॅस, फ्रीज, टीव्ही सगळं दिलंय की नाही. मग त्यांनी त्यांचा संसार करायचा, आपण आपला संसार करायचा.
आपण आमचे मुख्यमंत्री आमचे कमी आणि त्यांचेच जास्त, असं कसं? म्हणजे आमच्याकडून सगळे प्रकल्प गुजरातला जाणार आणि आमची पोरं काय फक्त दहीहंडी फोडायची आणि गरबा खेळायची प्रशिक्षण केंद्र चालवणार का? हा, काय करायचं आमच्या पोरांनी? आणि हा प्रश्न विचारावा तर मुख्यमंत्री म्हणतात ते आमचे केसरकर भाऊ. चांगला माणूस आहे, असं नाही, चांगला माणूस आहे. किती गोड बोलतात ते, आणि ते गोड बोलून सांगतात, हे पहा किती काम करतात मुख्यमंत्री साहेब, इतकं काम करतात की पहाटेपर्यंत ते काम करतात. अक्षरशः त्यांना सलाईन लावावं लागतं, सलाईन लावावं लागतं मुख्यमंत्र्यांना, एवढं काम करतात. काय कमाल आहे राजे हो, मुख्यमंत्र्याला सलाईन लावावं लागते, इतकं काम करते बिचारं, 20-20 तास काम करते. याचा अर्थ असा आहे की आमचा देवेंद्र भाऊ काम चुकार आहे, आळशी आहे ते माणूस, ते काहीच कामधंदा करत नाही म्हणजे. आणि हे वाईट आहे. बरं आमचे जे बाकीचे 39 भाऊ आहेत ते काय करायलेत मग? मोठ्या भावाचं काम वाटून घेतलं पाहिजे की नाही त्यांनी? बरं देवेंद्र भाऊंनी बी, आता बघा हे आमचा भाऊ संजय शिरसाट, वाईट वाटते हो, एवढी मोठी रिस्क घेतली बिचाऱ्यानं. किती रिस्क घेतली, गुवाहाटीला गेलं, त्याला वाटलं तिकडे तरी मंत्रीपद देतील. एवढं आमच्या संजय भाऊनं रिस्क घेतली, गुवाहाटीला गेलं, एवढं तिथून खुश करण्यासाठी नेत्यांना आमच्या सन्मान्य उद्धव साहेबांवर टीका केली, सगळं केलं, तरी बी त्याला मंत्रीपद देत नाहीत. हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही, हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय, पटलेलं नाही मला, हे चूक आहे की तुम्ही संजय शिरसाटांना मंत्रीपद दिलं नाही. बरं आता तुम्ही संजय शिरसाटांना मंत्रीपद दिलं नाही, देवेंद्र भाऊंकडे मात्र 6 जिल्ह्याचा कारभार. 6 जिल्ह्याचा कारभार कसा करणार माणूस? द्या की सब माल अंदर कसं करताय, एखादं खातं दुसऱ्याला बी द्या, दुसऱ्याला बी खाऊ द्या थोडंसं. हा, एखादं संजय शिरसाटला द्यावं, एखादं आमच्या पंकजाताईला द्यावं, ते काहीच करत नाही. कारण त्यांचा काय प्रॉब्लेम झाला माहितीये का? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमच्याकडून गेलेली काही चुकार भावंड यांनी इतकी गर्दी केली आहे तिथं की मूळची ज्यांनी भाजप वाढवली त्या लोकांना काही न्यायच मिळत नाहीये. मूळची ज्यांनी भाजप वाढवली, कष्टानं जीवाचं रान करून अगदी प्रसंगी उपाशी तापाशी राहून भाजप वाढवायचा प्रयत्न केला, अशा लोकांना सध्या भाजपमध्ये स्थानच नाहीये. अशा लोकांना भाजपमध्ये सध्या काही किंमतच उरली नाही. मला वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं मला, जेव्हा आमच्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या लोकांना आमदारकी मिळत नाही. पण त्याच वेळेला आमचा दुसरा भाऊ पडळकर यांना मात्र मिळते आमदारकी. वाईट वाटतं आपल्याला. दादा हो, या सगळ्या कुरघोड्यांच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या हातात सगळी डोर. मुख्यमंत्री सातत्यानं चक्रा मारत आहेत, मुख्यमंत्री सातत्यानं दिल्लीला चक्रा मारत आहेत. या दिल्लीच्या चक्रा, कुरघोड्यांचं राजकारण आणि ठरवून जे सन्मान्य उद्धव साहेबांच्या काळातले निर्णय झाले ते निर्णय रद्द करण्याचा सपाटा फक्त आणि फक्त शय्यवादासाठी हे जे कुरघोड्यांचं राजकारण चालू आहे, यामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मात्र तसेच बाजूला पडत आहेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्यावर काहीच भाष्य केलं जात नाही. सिलेक्टिव्हनेस फार आहे. तुम्ही विचार करा किती सिलेक्टिव्हनेस आहे की भाजपच्याकडून जेव्हा महिलांच्या बद्दलचे प्रश्न उचलले जातात तेव्हा ते प्रश्न कसे उचलले जातात? अमुक एका ठराविक राजकीय पक्षातल्या माणसाशी संबंधित केस असेल तर भाजपच्या महिला लगेच अशा चौताळून उभ्या राहतात. पण जर गोरगरिबाची माय माऊली जर असेल तर त्यावर मात्र भाजपचे एकही कुणी जण बोलत नाही, एकही जण त्याच्यावर चकार शब्द काढत नाही. दादा हो, ही महाप्रबोधन यात्रा या प्रत्येक गोष्टीतला विरोधाभास लोकांच्या समोर उघड करण्यासाठी आहे. दादा हो, हा कायदा ज्या पद्धतीने सांगितला गेला, या कायद्यामध्ये कलम 51 सांगितलं होतं, जे मार्गदर्शक तत्वांच्या नंतर 51 अ जोडलाय, फार महत्वाचा आहे. त्यात असं सांगितलंय की संविधानाने तुम्हाला एवढे सगळे अधिकार दिले, हे अधिकार तुम्ही नक्की भोगा, उपभोगा, या अधिकारांचा फायदा घ्या, पण या अधिकारांच्या सोबत तुम्हाला काही कर्तव्य सुद्धा सांगितली होती की तुमची काही कर्तव्य आहेत या देशातला नागरिक म्हणून. काय कर्तव्य सांगितली आहेत? या देशाचा सन्मान राखला पाहिजे, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे, पर्यावरण राखलं गेलं पाहिजे, देशाची एकसंगता, एकजुटता आणि देशाची संविधानिक चौकट राखली गेली पाहिजे. दादा हो, परंतु ती जी चौकट आहे ती चौकटच धोक्यात येते.
काही लोक म्हणतात ताई चौकट धोक्यात येते, म्हणजे काय? चला आता जरा चौकट समजून घेऊया. कलम 368 नुसार घटनेच्या दुरुस्त्या सांगताना इथं घटनेची चौकट सांगितली. ती चौकट नानी पालखीवालांनी सांगितलेली मतं, KDICची मतं, सुप्रीम कोर्टने वरचेवर दिलेले अनेक निर्णय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली मतं, या सगळ्यांनी मिळून घटनेची चौकट तयार झाली. आणि चौकटीत 4 मुद्दे सांगितले होते. काय सांगितले घटनाकर्त्यांनी? जर तुम्हाला कायदा बदलायचा असेल तर कायदा बदलू शकता. पहिली घटना दुरुस्ती साध्या पद्धतीची, की समजा 544 खासदार असतात, 100 खासदार जरी 1000 असतील आणि 51 खासदारांनी यस म्हटलं तरी दुरुस्ती होईल, त्याला साधी दुरुस्ती म्हणतात. 368 दुसरी 368 ब, की 544 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. 2 राज्यांचा, 2 नद्यांचा, 2 धरणांचा वाद असेल तर 368 ब. आणि तिसरी दुरुस्ती सांगितली, जर चौकटीला धक्काच लावायचा असेल तर 368 क. म्हणजे काय? सभागृहात 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधानसभांनी यस म्हटलं पाहिजे. मग ही चौकट काय आहे? आता चौकट नीट समजून घ्या. चौकटीचा पहिला भाग, या देशाचं नाव बदलायचं नाही. चौकटीचा दुसरा भाग सांगितला जातोय, आपल्याकडे झिरो इंटरफिअरन्स आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर सांगितलंय. म्हणजे काय? सत्तेचं विकेंद्रीकरण करावा. सत्ता कुणाच्या एकाच्या हातात नसली पाहिजे. म्हणजे काय? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. कायदे मंडळात सगळे खासदार असतील, कार्यकारी मंडळात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असेल आणि न्याय मंडळामध्ये सगळी न्याय व्यवस्था असेल. तिघे वेगवेगळे, तिघांच्या हातात सत्ता. सत्ता कुणाच्या एकाच्या हातात असणार नाही आणि तिघांच्या वर सुद्धा कुणाला बसवायचं नाही. राजे हो, जरा विचार करा. भाजपची सरकार येण्याच्या आधी एक आंदोलन या देशात झालं होतं. भाजपचं सरकार येण्यासाठी काँग्रेसच्या विरोधात एक मोठं षडयंत्र इथं रचलं गेलं होतं. काय होतं ते आंदोलन? मैं भी अन्ना, तू भी अन्ना, अब तो सारा देश है अन्ना. एक टोपी घालून आंदोलन चालू झालं. ते आंदोलन अण्णा हजारेंनी सुरू केलं. सांगितलं की लोकपाल आणायचा आहे. का लोकपाल आणायचा आहे? आपल्याकडे 1984 ला मोतीलाल होरा नावाचा आयोग नेमला होता, ज्या आयोगात सांगितलं होतं की करप्शन रोखायचं असेल तर लोकपालाची कॉन्सेप्ट आली पाहिजे. काय होतं करप्शन? तेव्हा सांगितलं होतं की वर 1 रुपया मंजूर केला तर खालच्या माणसाला 15 पैसेच मिळतात. 85 पैशाचं गबन कुठं होतं ते कळत नाही. हे 85 पैशाचं गबन शोधायचं असेल तर लोकपाल असला पाहिजे. स्वीडन देशातली ही ॲम्बिड्समन नावाची कॉन्सेप्ट, ज्याला लोकपाल मराठीत म्हटलं जातं, ती कॉन्सेप्ट आपल्याकडे यावी म्हटलं. पण लक्षात घ्या, हे एवढं दिसतंय तेवढं साधं प्रकरण नाही. हे षडयंत्र होतं या देशातली घटना बदलायचं. हे षडयंत्र होतं या देशातली सगळी कायदा सुव्यवस्था आणि लोकतंत्र उलटून टाकायचं. हे षडयंत्र आणि कपट कारस्थान होतं संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचं. कसं? काय म्हणाले अण्णा हजारे? अण्णा हजारे म्हणाले, लोकपालाला सगळे अधिकार द्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे. कुणाकुणाची चौकशी करू शकतो लोकपाल? अण्णा हजारे म्हणाले, अरे लोकपालाने तर सगळ्या अधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची तर चौकशी केलीच पाहिजे, पण लोकपालाने पंतप्रधान आणि खासदारांची पण चौकशी केली पाहिजे. बघा घटनेत काय सांगितलंय? सत्ता 3 ठिकाणी आणि तिघांच्या वर कुणी नको. अण्णा हजारे काय म्हणतात? लोकपालाला खासदारांची, खासदारांची चौकशी करू द्या कायदे मंडळ. लोकपालाला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची चौकशी करायचा अधिकार द्या कार्यकारी मंडळ. लोकपालाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापर्यंत सगळ्यांची चौकशी करायचा अधिकार द्या म्हणजे न्यायमंडळ. आता तुम्ही विचार करा, जर लोकपालाला या तिघांची चौकशी करायचा अधिकार दिला तर लोकपाल कुठं बसवावा लागेल? तिघांच्या वर. पण घटना काय सांगते की तिघांच्या वर कुणी नसलं पाहिजे, तिघे समसमान पातळीवर असले पाहिजेत. आता तिघांच्या वर जर लोकपाल बसवला, तुम्ही म्हणता की त्या काळात काँग्रेसने किंवा मनमोहन सिंगांनी किंवा राहुल गांधींनी का ऐकलं नाही? तुम्हाला हा प्रश्न पडतो की त्यांनी का ऐकलं नसेल बरं? भ्रष्टाचाराच्या विरोधातली चांगली गोष्ट होती, पण दादा हो, याच्या पाठीमागचं राजकारण समजून घ्या. विचार करा,
की समजा खासदारांची चौकशी करायचा अधिकार दिला, मंत्र्यांची चौकशी करायचा अधिकार दिला, पंतप्रधानाची चौकशी करायचा अधिकार दिला, न्यायाधीशांची पण चौकशी करायचा अधिकार दिला, तिघांची चौकशी करायचा अधिकार म्हणजे लोकपाल वर बसवला आणि उद्या लोकपालानंच गेम केला तर उद्या लोकपालानेच सेटिंग केली तर त्याची चौकशी करायचा अधिकार कुणाकडं? यावर अण्णा हजारेंनी काहीच सांगितलं नाही आपल्याला. यावर अण्णा हजारे चकार शब्द बोलले नाही, कारण त्यांना इथली संसदीय लोकशाही मोडीत काढायची होती आणि अध्यक्षीय लोकशाही आणायची होती. दादा हो, माझ्याकडे सांगायला खजाना आहे रे, खजाना आहे. लय आपल्याला बुडवतायत रे गोरगरीब जनतेला. आपल्याला काय कळत नाही. आपली अवस्था अशी खुळ्यासारखी करून टाकली. मावशी अक्का विचार करा, पक्का कमलावर मारा शिक्का, कसा मारायचा रे? अरे दादा हो, कमळ तवाच वाढतात रे जेव्हा चिखल आणि दलदल वाढत असते. चांगल्या पाण्यात नाहीत रे येत कमळ. राजे हो, तुम्ही विचार करा की जेवढ्या भ्रष्टाचाराच्या चौकशांचे आदेश निघतात आणि आमचे आदरणीय किरीट भाऊ बोलतात, ते फक्त आणि फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच लोक कसे दिसतात. भाजपचे सगळे काय धुतल्या तांदळाचे आहेत का? भाजपकडे असं काय वॉशिंग मशीन आहे मला अजून बी घोळ कळला नाही. बरं, भाजपकडे गेला की पुन्हा माणूस क्लीन क्लीन असते. ती निरमा पावडरच्या ऍड सारखं, मेरा कपन तुम्हारे कपन से सफेद कैसा. कोणी प्रश्न विचारत नाही. दादा हो, ही दमन नीती आहे. हे जाणीवपूर्वक वेगवेगळा धाक दपटशा चौकशा आणि काहीही करून केसेस टाकून लोकांना वेड्यात काढायचा हा कार्यक्रम चाललाय. माझ्याकडं बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत, पण दादा हो, मी फार प्रामाणिकपणे जीव तोडून, मला कल्पना आहे ही सुळावरची पोळी आहे, मला कल्पना आहे की मी जे आंदोलन छेडलंय याच्यामध्ये रिस्क आहे. ज्या पद्धतीने त्यांनी अनेक लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेत, खोट्या केसेस दाखल केल्यात, खोटारड्या पद्धतीने त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय, ते मला सुद्धा अडकवण्यासाठी तत्पर आहेत. ते कारण शोधत आहेत. पण तरीही मी लढत राहायचं ठरवले, कारण मला पक्क माहिती आहे कि अगर हौसले बुलंद हो, इरादे नेक हो और मंजिलें तय हो तो कामयाबी कदम चूमते हुए आती है. और मेरे इरादे बड़े नेक है. दादा हो, या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही जी मशाल हातात घेऊन निघालोय ना, ही मशाल एक एक अन्यायाविरुद्ध जी चीड आमच्या मनात निर्माण होते, ती चीड दाखवण्यासाठी आणि जनतेला प्रबोधित करण्यासाठी, म्हणून ही मशाल घेऊन आम्ही निघालोय. राजे हो, मी तुम्हाला मागच्या तासाभरापासून कंटिन्युअसली राजे हो राजे हो राजे हो असं म्हणते. घसा सुकला रे माझा, घसा सुकला, तुमच्या लक्षात येऊ द्या. अरे मी तुम्हाला राजे हो म्हणते, पण इतकं आपल्याला कंगाल करून टाकलं त्यांनी की आपण नुसते नावाचेच राजे राहिलो की काय, अशी परिस्थिती झाली रे. महागाईनं आपण बेजार झालोय रे दादा हो. कधी काळी आपल्याला 250 रुपयात 150 रुपयात सगळे चॅनल बघायला मिळायचे, आता 500 रुपये द्यावे लागतात. कधी काळी 100 रुपयाच्या रिचार्ज मध्ये आपला मोबाईल चालायचा, आता बघता बघता 550 कडे गेला रे. अरे 250 रुपयाचा आपला गॅस सिलेंडर होता, आता 1150 पर्यंत पोहोचलाय. अरे 1200 पर्यंत गेलाय. बघा तिकडे काहीतरी सांगायला तर आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि त्या सिलेंडरवाल्या काकू ते सिलेंडरवर अशा बसून आंदोलन करायच्या, त्या काय दिसतच नाहीत अजून पण. बरं, ह्या सगळ्यावर आमच्या नवनीत अक्का काहीच बोलत नाहीत. आमच्या नवनीत अक्का नुसत्यात म्हणतात हनुमान चालीसा. हनुमान चालीसा म्हणण्याला आपला विरोध नाही दादा हो, कारण भारतीय संविधानाने ज्याला त्याला आपल्या धर्मानुसार बोलण्याचा, राहण्याचा, वागण्याचा अधिकार दिलाय. अरे पण परवानगी शिवाय, लोकांनी निमंत्रण दिल्याशिवाय आपण शेजाऱ्याच्या घरात चहा प्यायला पण जात नाही. मग मुख्यमंत्री नाही म्हणताना बळच घर घुसायला काय होतंय तुम्हाला? का घुसताय दुसऱ्याच्या घरामध्ये तुम्ही? आमच्या नवनीत अक्कासारखी अशी अनेक असंख्य माणसं आहेत. राजे हो, तुम्ही हनुमान चालीसा वाचा, कुराणे शरीफ वाचा, तुम्ही भगवद्गीता वाचा, तुम्हाला पाहिजे तो तुम्ही बायबल वाचा, तुम्ही गुरुग्रंथ साहिब वाचा. हे सगळे ग्रंथ तुमचा आध्यात्मिक विकास करण्यासाठी असतील, निश्चितपणे वाचा.
पण दादा हो, तुमचा व्यक्तित्व विकास आणि या देशाला जर खऱ्या अर्थानं विकसित करायचं असेल ना, तर भारतीय संविधान नक्की वाचा, ते जास्त गरजेचं आहे. दादा हो, हे समजून घ्या की मग जर ही संविधानिक चौकट, मग हे लोकपालाचं जे विधेयक आहे ते पारित कधी होऊ शकतं. ते विधेयक पारित करायचं असेल तर वर 272 आणि खाली खाली किमान निम्म्यापेक्षा जास्त विधानसभा ज्यांच्या हातात आहेत. राजे हो, भीती काय आहे माहितीये का? आज घडीला भारतीय जनता पार्टीकडे लोकसभेत 300 पेक्षा जास्त खासदार आहेत. कधी नव्हे ते राज्यसभेत त्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त खासदार आहेत. म्हणजे पार्लमेंटमध्ये त्यांच्याकडे क्लिअर कट मेजॉरिटी आहे आणि खाली एक एक विधानसभा ते हस्तगत करत आहेत. जर हे असंच चालू राहिलं तर ते वाटेल त्या पद्धतीने कायदे बदलू शकतात आणि तुमची घटना आणि तुम्हाला मिळालेले अधिकार पण केव्हाही काढून घेऊ शकतात. हे अधिकार वाचवायचे असतील आणि येणाऱ्या काळातल्या पिढींना जर मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल, मला माहिती आहे 1.5 मिनिटं शिल्लक राहिलाय. ते मी इकडे घड्याळात बघितलं, 1.5 मिनिटं शिल्लक राहिलाय. अरे कायदा माझ्या बापानं लिहिलाय, मी आधीच म्हणलं दादा फक्त अर्धा ग्लास जास्त झाला रे, जाऊ दे. आता ह्या सगळ्या भानगडीमध्ये मी तुमच्यातलीच आहे रे, मी चळवळीतनं आलेली पोरगी. असं काय करताय? मी पुढारी बिडारी काय नाही, मी पुढारी नाही, मी तुमचं लेकरू आहे, तुमची बहीण आहे. मला माझ्या लोकांचे प्रश्न जाणवतायत, भेडसावतायत. गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, असंघटित कामगारांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे ते प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. कॉर्पोरेट जगापेक्षा सुद्धा या गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढणं मला महत्वाचं वाटतंय, म्हणून ही मांडणी करते. चला एकदा एल्गार करूया. मगाशी काही मोबाईलच्या टॉर्च सांगितल्या. जर खरंच तुम्हाला म्हणणं पडत असेल, नाही तुमच्या हातात मशाली पण आहे की मोबाईल, चला जर होकार द्यायचा असेल तर दाखवा बरं एकदा छान पैकी असा मशालीसारखा उजेड मोबाईलच्या लाईटचा, सगळीकडनं टॉर्च. काय बघा बघा बघा, काही जण राहिलेत बघा मध्ये मोबाईल दाखवणारे. अरे इकडे मध्ये मध्ये, हा चला टॉर्चची लाईट तिकडे मधले मिशीवाले काका नुसतेच बघतायत माझ्याकडे. मिशीवाले काकाकडे मोबाईल नाही का? हे हा 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 प्रकाश, आम्ही लढणार आहोत, आम्ही लढणार आहोत अन्यायाच्या विरोधात, आम्ही लढणार आहोत जुल्म आणि या सगळ्या दमन यंत्रणेच्या विरोधात. ही मशाल आम्ही तेवत ठेवणार आहोत. ही मशाल जनाजनात मनामनात तेवत राहणार आहे. दादा हो, रजा घेते, थांबते. जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय भीम. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचंय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. सगळ्यांचे आभार, धन्यवाद.